धन्यवाद डीजे. सगळ्यांचं सहर्ष स्वागत करूया. चला वह्य मैदानाच्या आतमध्ये यंग मराठा टीम ने पुरस्कृत केलेला हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम मॅच आता पाहायला मिळते आपल्याला. दोन प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच जवळजवळ जुदानी गिरीज आणि साईकृपा राजावली टॉस जिंकून फील्ड डिसाईड केलं. 4 ओव्हरचा गेम आहे आणि या 4 ओव्हरच्या गेममध्ये आपण पाहिलं तर मग बॅटिंग करत असताना फलकावर चांगल्या धावा लगावण्याचा प्रयत्न जर होताना पाहायला मिळेल. धीरज निलके आणि राज ही जोडी आपण पाहिली आहे. आकाश आपण पाहिलं तर या टीमचा एक पॉवर हाऊस खेळाडू आपण त्याला पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर व्हेरी फर्स्ट ओव्हर घेऊन पांढरटी पावलेच्या षटकामध्ये. बॅटची कडा पाहायला मिळते. अगदी लॉंग स्टॉपचं क्षेत्र आपण पाहिलं. चेंडू निघून गेलाय. डिक्लेरेशन झोन आहे. 2 धावा मिळतील. तिथे सुरुवात झालेली आहे 2ने या पहिल्या बॉलवर. अगदी आपण पाहिले तर जवळजवळ हा चेंडू आपण बघितला तर डिक्लेरेशन झोनमध्ये गेलाय. मात्र शोधण्यासाठी नक्कीच थोडा वेळ सुद्धा जातोय. मग मी विनंती करेन की एक अतिरिक्त खेळाडू असेल अतिश मडवी यांना विनंती करते की आपण मंचावर या. बघा लॉंग स्टॉपचं जे रिझन आहे तिथे जास्त प्रमाणात चेंडू जात आहेत. चर्चा करूया आपण पहिल्या बॉलवर आपण 2 धावा पाहिल्या गेल्यात आकाश धानवीच्या विरोधात. आकाश धानवी आपण पाहिलं तर सर्वोत्तम कामगिरी करणारा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा टॉपचा खेळाडू आहे. पाकपुटला पंच केलाय. हलक्या हाताने पुश केला गेला होता चेंडूला. अगदी आपण पाहिलं तर मग एक धाव तिथून नाही घेतली. पहिलं ओव्हर ऑन आहे. नक्कीच आपण पाहू शकते की आता एक महत्त्वपूर्ण सूचना जर आता इथून जर बॉल हरवला गेला तर तुम्हाला नवीनच्या ऐवजी जुना दिला जाईल. कारण की नक्कीच जो नवीन चेंडूचा जो साठा होता आमचा समाप्त झालेला आहे. त्यामुळेच जुना चेंडू नक्कीच वापरण्यात येईल. लक्षात असू द्या ही महत्त्वपूर्ण सूचना असेल या मॅचमध्ये. फक्त हुक करण्याचा प्रयत्न केला. चेंडू जाईल पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोनमध्ये. 2 धावा मिळतील. 2 धाव्यांनी टीमच्या टोटलमध्ये वाढ देखील होताना पाहायला मिळते. 4 या फलकावर धावा आपण पाहतोय सध्या तरी. साईकृपा राजावली टीम आतापर्यंत जर परफॉर्मन्स बघितला तर भरपूर चांगला. मागची स्पर्धा मी पाहिली होती या संघाची. राजावली टीम्स सगळे एकत्रित यंग टॅलेंट खेळाडू घोडबंदर बॉईजची स्पर्धा अप्रतिम कामगिरी सर्व खेळाडूंनी राहिली होती. परंतु नक्कीच थोडासा शेवटच्या मॅचमध्ये कमी पडले. यावेळेला इनफिल्डच्या वन खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर वाह क्या बात आहे. सुंदर कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर होते तिथे आपण पाहिले तर छोटे पॅकेट होते. कौशिक का कॅच आणि भरपूर चांगला कॅच पाहायला मिळाला. विरुद्ध नक्कीच उलटच्या दिशेने आपण पाहिला पळण्याचा प्रयत्न केला होता. चला फलंदाज पाठवून द्या लगेच. आज भरपूर वेळ मात्र आपल्याला होताना पाहायला मिळाला आहे. त्या वेळेला नक्कीच लक्षात घेता आपण पाहिलं तर क्विक खेळण्याचा प्रयत्न पण करूया. कारण की सकाळच्या सत्रापासून नक्कीच भरपूर वेळ मात्र आपल्याला जाताना पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. धीरज यांचा फटका आपण पाहिला. मिडअपला वर म्हणजेच मिडअपच्या वरून एक शॉट एक्झिक्यूट करण्याचा होता प्रयत्न. परंतु तितका चांगला मिलाप नाही झाला. चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 4 5 झाले. 4 का लिहिले 4च लिहिले. डेफिनेटली 5 झालेले आहेत. तर नक्कीच आमचे स्कोर थोडेसे नवीन आहेत. त्यांच्याकडून मिस्टेक झाली आहे ती सुधारली जाते. वैभव मैदानाच्या आतमध्ये आले होते परंतु हा मिस केला चेंडू. डॉट चेंडू आकाश दानवे यांचा पाहायला मिळाला. पहिलं षटक मात्र इथे समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अपेक्षित मोठी सुरुवात नाही मिळाली आहे. फक्त मिळाल्या आपण पाहिलं तर 4 धावा 1 विकेट मिळाली आकाशला. अगर आपण विचार करायचा झाला तर आता उर्वरित 3 षटकाचा खेळ. 3 षटकामध्ये इथे 40 धावा येणं गरजेची बाब आहे. त्या येतील का पाहावं लागेल. जाऊया आपण
ब्रेकमध्ये आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. नक्कीच भूषण जाबर आपण पाहिलं तर ते देखील कालच्या दिवसामध्ये दाखल झाले होते. आज पुन्हा होतील दाखल थोड्या वेळानंतर. मयूर हो फुलटॉस होता पूर्णपणे मिस केलाय राजने आणि क्लीन बोल्ड. पहिल्याच बॉलवर मात्र आपण पहिली विकेट मोठी मिळवले. राजला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. दुसरा मोठा धक्का सायकृपा राजावली संघाला मैदानाच्या मध्ये. थँक्यू डीजेनं लग्नाची आठवण झालेली आहे. हल्दीला आज मला वाटतं कुठेतरी जाण्याचा विचार असेल. सध्या तरी आपण जाऊया. आपण मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पण बघितलं तर इन्फॉर्म बॅटर मात्र महेश नक्कीच मला वाटतं अजून मैदानाच्या आतमध्ये नाही झालेले आहेत. चांगले या सीझनमध्ये भरपूर चांगले फॉर्ममध्ये आहेत. मैदानाच्या आतमध्ये विकास शेलार आले तर संघाचा विकास करायचा आहे त्यांना. परंतु विकास मात्र आपण बघितलं तर पहिल्याच बॉलवर गोलंदाज मयूर भोईरने केले आपल्या संघाचा. कारण की मोठी विकेट त्याने मिळवून दिले. अगदी मॅच आपण पाहिली तर दोन प्रतिस्पर्धी संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. जीवदा आणि गिरीज विरुद्ध आपण पाहतोय सायकृपा राजावली. तर चिंचेच्या झाडाखाली जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती असेल की बाउंड्रीच्या बाहेर बसा. बाउंड्री के बाहर जाके बैठिए. पर्दे के बाहर बैठना है भाई आपको. सरळ बॅटने खेळला फटका. फिल्डर आहेत तिथे. आकाश चेंडूला फीड करतायत. एकदा मात्र तिथून अजून मिळेल. एकपेक्षा जास्त नाही मिळणार. परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं तर बाउंड्रीज ती सगळ्यात महत्त्वपूर्ण असेल. ती कधी येईल या इनिंगमध्ये. यहाँ पे कब बाउंड्री आएगी क्योंकि यहाँ पे अब तक का अगर खेल देखा है हमने तो लगभग 1 ओवर से ज़्यादा यानी 1.5 ओवर तक और देखो बाउंड्री का जिक्र किया वैसे सुन लिया बल्लेबाज ने और इस बार गेंद को पलक के बल्ले के बीच ले लिया और उड़ा दिया बाउंड्री के बाहर 6 रन. जय हंगामा कहाँ भाग रही थू मैं. या अल्लाह काले से डर गए क्या. हमें काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं. थैंक यू. हमें काले हैं 19 की अब यादें आ गई है. सुहाना ये गीत था. गॅपमध्ये पडलेला चेंडू आपण पाहिलं तर धावा मात्र इथून 2 मिळतील. वैभव या खेळाडूकडे लक्ष पूर्णपणे असणार आहे. जरी पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा आल्या दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विकेट गेलाय पण इथून वैभव हा खेळाडू असं आहे की या ओव्हरला नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत मोठं करण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे. ताकद आहे या खेळाडूची. भरपूर चांगलं क्रिकेट खेळत राहिलेला आहे. शॉर्ट पिच होता. पुल करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये आहे. अगदी आपण पाहिलं एक टप्पा चेंडूला अगदी कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न झालाय अपयशी. चेंडू निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांशी मिळेल. मेरा जूता है जापानी ये पतलून इंग्लिस्तानी सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी. 4 धावांशी मात्र आपण पाहिलं संघाचा नक्कीच फायदा होताना पाहायला मिळेल.
अगदी आपण पाहिलं तर मग 17 धावा बघा की या ओव्हरमध्ये केलं कमबॅक. मी त्याची चर्चा करत होतो की आकाशच्या षटकामध्ये धावा कमी आल्या हरकत नाहीये. आता हवेत आहे भरपूर वेळ चेंडू कॅच मात्र होणार नाहीये कारण की भरपूर खेळाडू लांब राहिले होते आणि ते चित्र आधीच दिसून आलं होतं. एक फुल 3 माली परंतु आपण पाहिले की तिघांचे हात इथे आहेत खाली. 3 धावा तिथे मिळाल्या. 3 धावेने टीमच्या टोटलमध्ये वाढ झाली आहे. आपण पाहिली आहे तर मग 20 धावा फलकावर जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे खेळाडूंना पाण्याची आणि आम्हाला गरज आहे चला एक 19च्या गाण्याची. चला तर गाणं ऐकूया आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद डीजे. आमचे कॅमेरामॅन प्रीत पाटील यांचं आवडतं हे गाणं होतं आणि भरपूर खुश झालेत. चला नक्कीच आपण बघितलं तर 2 ओव्हरचा खेळ पाहिला. या ओव्हरमध्ये 16 धावा आल्यात बघा. चौकार षटकार आलेत आणि त्यामुळे फायदा झाला. पहिल्या ओव्हरमध्ये मी ची चर्चा केली होती ना की पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा आल्यात परंतु त्यानंतर जो खेळ आपण बघितला तर वैभवने मात्र केला आहे. पहिल्या बॉलवर विकेट आली होती. आता 3ऱ्या क्रमांकावर बॉलिंग साठी आपण पाहिला आदित्य. आदित्यचा पहिला बॉल हा दिशाहीन आहे. आज जीवदानी गिरीज आपण टीम बघितली आहे ना जे प्रमुख खेळाडू नाही आहेत. मग त्या प्रमुख खेळाडूंचा विचार केला तर मग तिथे आकाश यांना पाहतोय आपण आणि मयूर यांना पाहतोय जो सिनियर खेळाडूचा रोल पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे परंतु आपण पाहिलं तर 10 वेगानं कंप्लीट झाली आहे. थोडासा शांतपणे क्रिकेट मात्र खेळला जात आहे. टीमची टोटल 21च्या घरामध्ये पोहोचली आहे. आदित्य बॉलिंग ट्रॅकवर 3रं षटक. इथून चर्चा करायची झाली तर 21 धावा देखील आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. जिथून आपण जाऊन बघितला रनआउटसाठी आपण बघितलं तर मग फिल्डिंग करणाऱ्या टीमने DRSची डिमांड केलेली आहे. आता नक्कीच इथे आपण पाहतोय हिरवी लाईट पेटते म्हणजेच नॉट आउट. हा चेंडू पण पाहिला तर दिशाहीन. अगदी आपण पाहिलं तर या षटकामध्ये थोडीशी दिशा मात्र सापडत नाही. हा रेग्युलर गोलंदाज नाही आहे जीवदानी गिरीजचा कारण की आज पार्ट टाइमर्स गोलंदाज मात्र ऑप्शनमध्ये आपण पाहिलं तर मग इथून गोलंदाजीसाठी आदित्यची निवड केली बघा. विकास जे यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला. नक्कीच 2री धावेचा प्रयत्न आहे. हो आता पाहिलं पण तर कदाचित 3री नाही कारण की कदाचित मात्र मी इतर म्हणेन की वैभवने प्रयत्न केला असता तर विकासला नॉन स्ट्रायकिंगकडे यावं लागलं असतं. तिथून मग गेम सक्सेस झाला असता. महेश सारखे खेळाडू अजून सुद्धा डगआउटमध्ये येतात. ते कधी येते कारण की नक्कीच या ओव्हरमध्ये त्यांना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये इथून नाही पाहिलं आपण परंतु नक्कीच येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये देखील पाहू शकतात कारण की सध्या तरी आपण पाहिलं की मग वैभवसारखा खेळाडू चांगला टचमध्ये परंतु विकासला देखील टचमध्ये यावं लागेल आपल्या संघाचा विकास करण्यासाठी. सरळ खेळलेला फटका आहे.
विषेपमध्ये फिल्डर आहेत तिथे लॉंग आणला, एकदा मात्र मिळणार आहे तिथे, एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. चांगलं बॅकअप करण्याचा प्रयत्न, दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडूला अगदी व्यवस्थित स्वतःकडे सेव्ह देखील केलं. धाव मी आहे तिथे. एक टीमची टोटल आपण पाहिली आहे ना फलकावर 25 धावा फलकावर आपण पाहतोय. धीमा गतीने बाउन्सर चेंडू हाताळला जातोय. वैभव सोळेला आपण पाहिलं तर नक्कीच थोडं बीट केलंय. वन बाउन्सची चेतावणी देखील दिली जाते गोलंदाजाला. वन बाउन्सनं आपण पाहिलं तर नक्कीच एक डॉट चेंडू म्हणजेच एक ताकीद दिले. यानंतर आला तर मग पकडलंच जाईल गोलंदाजाला. धीमा टाकलाय परंतु पाहावं लागेल यावेळेला काय घडलं जाते चित्र. इथून आपण पाहिलं तर एकदा मात्र आपण पाहिलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे, परंतु वाईट प्लस मात्र आपण बघितलं तर 22 देखील मिळेल रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज देखील इथे बाद होत असताना पाहायला मिळेल. बघा का विकेटचं सॅक्रिफाईस केलं तर महेश सारख्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये आणायचं होतं. तो इन फॉर्ममध्ये आहे या सीझनमध्ये, भरपूर चांगल्या टचमध्ये, आणि त्याला मैदानाच्या आतमध्ये आत्ता मात्र आणलं गेलंय. थँक्यू. महेश्वर आता ज्याची चर्चा करत होता आपण तो मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. समोर हाताळलेला चेंडू पाहतो, यावर क्रॅकर शॉट पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग केली आहे. चेंडूला स्टॉप केलाय, तत्पूर्वी धावा मात्र मिळतील इथे दोन नेट टीमच्या टोटल मध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते. टीमची टोटल पोहोचली गेली आहे इथून 29 च्या घरामध्ये. आज दरम्यान आपण पाहिला तर पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा मात्र आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. चर्चा करायची झाली आहे तर स्कोअर मध्ये आपण पाहू शकतो काहीतरी बदलाव आहे. 31 झाले का काय, आणि थोडंसं मिस्टेक झाली होती कारण की वाईट आणि 22 तिथे एकच धाव काउंट केली होती आणि मात्र ती पुन्हा एकदा सुधारली आहे तर 31 धाव फलक आहे. टायमिंग शॉट, कॅच मात्र पकडलाय वैभवचा या शेवटच्या बॉलवर, आणि नक्कीच या कॅचने मात्र थोडंसं नुकसान राजौली संघाचं होणार आहे कारण की ही विकेट आपण पाहिली तर येणाऱ्या षटकामध्ये भरपूर धावांचं मार्जिन मात्र नक्कीच देईल. आता मात्र 6 चेंडूमध्ये किती धावा येतील आणि किती धावांचं टार्गेट मात्र सेट केलं जाईल ते पाहूया आपण. शेवटचे चेंडू फेकण्यासाठी आता मात्र येतात बॉलिंग ट्रॅकवर हर्ष भोईर, ज्यांना आपण पाहतोय की आता या महत्वपूर्ण स्पालमध्ये महेश्वर आता जे स्ट्राईक एंडकडे असतील आणि हे खेळाडू स्ट्राईक एंडकडे असतील याचाच अर्थ आपण पाहिला राजावली संघाचा नक्कीच इथून मोठा फायदा होऊ शकतोय. उलटास होता यावेळेला मिस केलाय. फिल्डर आहे तिथे परंतु कॅच पकडलाय. जुसे फुलटॉसवर आपण पाहिली तर विकेट डाऊन झाली आहे आणि मोठा धक्का राजावली टीमला. बघा आज नक्कीच अजय नाही येत, आज मनोज गोवारी देखील नाही येत. मयूर रावती आले तर मैदानाच्या आतमध्ये, म्हणजेच काय तर जीवदानी गिरीश टीमकडे प्रमुख खेळाडू नाही आहेत. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर काही खेळाडू राजावली टीममध्ये देखील नाही आहेत. त्याचा मोठा फटका पण पाहिला तर आम्ही तर म्हणेन दोन्ही संघांना लागेल, परंतु इथून आता आहे ना तर जवळजवळ मी तर म्हणेन 40-35 धावा, 35 तरी धावा इथून जोडायला हव्यात कारण की 35च्या वर जाणार आहे डेफिनेटली जर चांगली बॅटिंग झाली तर. बघा हा वाईट चेंडू येईल, दिशाहीन टीमची टोटल वाढलेली आहे 32, म्हणजे 32 आहेत. इथून चांगली बॅटिंग झाली तर मग 40च्या वर देखील जातील.
35 तर जाणारच आहेत, कारण की सिंगल डबल जरी जोडले. फुल टॉस आहे, गॅपमध्ये आहे, गॅपमध्ये चांगला फटका मात्र आपण पाहिला. क्या बात आहे. मयूरला आज आपण पाहिलं इथून फलंदाजी करण्याची संधी आणि संधीचं केलं त्याने सोडणं आणि एक शानदार जानदार फटका लगावलाय चौकार. थँक्यू थँक्यू. हो हो, समोरला चांगला फटका आहे. 4 धावा त्या फटक्यामध्ये मी देईल. क्या बात आहे. मयूर आपल्या संघासाठी फलंदाजी करू शकतोय. माझ्यावर विश्वास ठेवा, मी विश्वास जिंकू शकतोय हे दाखवून दिले त्याने 2 चौकारच्या सहाय्याने आतापर्यंत. थँक्यू रिझे. फुलटॉस पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे तिथे. चांगला एफर्ट्स मात्र या वेळेला चेंडूला अडवलं गेलंय. अगदी आपण पाहिलं तर धावा मात्र मूल्यवान मिळतील. 2 धावा. 2 धावेने टीमच्या टोटलमध्ये वाढ देखील होत असताना पाहायला मिळते. टीमचं टोटल आपण पाहिलं पाहता पाहता निघून गेलंय 42च्या दिशेनं. चेंडू फेकून झाले 4. अगदी 2 चेंडू आणखीन शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. समोरच्या दिशेनं चांगला फटका, परंतु फिल्डर होते तिथे. कौशिकच्या माध्यमातून फिल्डिंग तर चांगली झाली. धावा मात्र दौडण्याचा प्रयत्न आहे. इथून प्रयत्नाची पराकष्ट केली जाते आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर धावा पुन्हा इथे मिळवल्या जातील. 2-2 टीमच्या टोटलमध्ये झाली आहे वाढ. पाहता पाहता 44च्या घरामध्ये धाव फलक पोहोचले. शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा आणि या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका स्वान गळला आहे, परंतु फिल्डर कॅच ड्रॉप. जीवदानी गिरीज टीम आज प्रमुख खेळाडू नाही आहेत. त्या कमी खेळाडूंचा नक्कीच आपण पाहिलं तर फटका बसतोय. अगदी आपण पाहू शकतो इथून धाव मात्र शेवटच्या बॉलवर जवळजवळ 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत आणि म्हणजेच काय या 2 धावेने फायदा देखील मोठा झालाय, कारण की फलकावर आपण पाहिले झालेल्या ज्या धावा एकूण 46 रन आणि 47 धाव्यांचं लक्ष असेल. बघा इथून आता जीवदानी गिरीज संघाला सुद्धा स्ट्रगल करायला लागू शकतंय. टॉससाठी मी विनंती करते 2 कर्णधार आपण या, कारण की टॉस खूप महत्वाचा आहे आणि तो देखील आपण करणार आहोत. मेरा नाम है पुष्पा. मस्त नाम है रे. ये निशान देखा क्या? ये सवेरे सवेरे क्या मेरे को यही देखने का है क्या? चला 2 टीम्स पुढे टॉससाठी या. विनंती असेल तुम्हाला. आणि स्टार मडीपाडा आणि जीवदानी बोलिन्स, पिरबाबा स्पोर्ट्स पापडी विरुद्ध वीरा 11 धानी, ओमसाई बंगली विरुद्ध वाघोबा स्पोर्ट्स टिवरी. आजच्या दिवसातलं हे शेड्यूल्स आहे आणि विनंती असेल की 2 कर्णधार या. आपण त्वरित टॉस देखील करणार आहोत.
चला या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. जीवदानी बॉलिंग अँड नुस्टार मॉडिफाईड आहे दोन टीम मध्ये. परत डुकफडे आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करतो. काटाचा कॉल नुस्टार मॉडिफाईड टीम कडनं परंतु येतोय छापा. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग जीवदानी स्पोर्ट बॉलिंग टीमच्या बाजूने लागलाय. डिसिजन काय असणार आहे? बॉलिंग. बॉल फर्स्ट करण्याचा निर्णय घेतलाय आपण. या ठिकाणी आपण पाहिलं तर नुस्टार बॉडीपाडा संघ म्हटलं तर एक मजबूत संघ आहेत. अनेक पारितोषिक त्यांच्या नावावर देखील पाहायला मिळतात. फिल्डिंग करत असताना 4 ओव्हरमध्ये किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40च्या. आज संपूर्ण संघ आहे का तुमचा? हो हो आहे. एक चांगले रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल. हो नक्की. येस, बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला. अक्षय, टॉस जिंकलं असतं तर मग डिसिजन काय घेतलं असतं? फिल्डिंग केली असती. यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 4 ओव्हरचा मॅच. जीवदानी बॉलिंग संघ म्हटला तर मग एक चांगला संघ आहे. त्यांच्याकडे देखील चांगली बॅटिंग आहे, चांगली बॉलिंग आहे. तर निश्चितच अशा संघाच्या विरुद्ध निश्चितच किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल 4 ओव्हरमध्ये? 40 ते 50. आज तुमचा संघ आहे का कम्प्लीट? नाही. कुठला खेळाडू जो आहे त्याची अनुपस्थिती तुम्हाला जाणवेल या मॅच मध्ये? अजिदाना आलाय. क्या बात आहे. म्हणजेच थोडीशी निश्चितच कमतरता पाहायला मिळेल नुस्टार मढीपाडा टीम मध्ये. आपण जाऊया यावेळेस मॅचच्या दिशेनं. टॉस आपण या ठिकाणी नुकताच पहिला टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग लागला गेलाय जीवदानी बॉलिंग टीमच्या बाजूनं. मॅचला होते सुरुवात. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश धानवी आणि त्याला साथ देण्याकरिता कौशिक. बॉलिंग ट्रॅक वरती वैभव सोहले. राईट मोर्द विकेटनं षटकातील हा पहिला बॉल. पहिला बॉल एल्फील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. ओहो, या ठिकाणी आपण पाहिलं तर मग शतरक्षक थोडासा मात्र त्या ठिकाणी स्लिप झालाय. परंतु चेंडू डिक्लरेशन झोन मध्ये रवाना होतोय. मिळतील या ठिकाणी 2 धावा. 2 धाव्यानं मात्र सुरुवात झाली आहे आई जीवदानी स्पोर्ट ही संघाची. आकाश दानवीला ऑन स्ट्राईक वरती पाहतोय. लक्ष आपण पाहिलं तर मग 47 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे अवघ्या 4 ओव्हर मध्ये. आणि पहिल्याच बॉल वरती आपण या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 धावा पूर्ण झाल्यात. बॉल चला पहिल्याच बॉलवरती आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 2 धावा कंप्लीट झालेत. 2 न मात्र सुरुवात झाली आहे जीवदानी स्पोर्ट गिरीज संघाची. आकाश दानवीला आपण ऑन स्ट्राईक वरती पाहतोय. चांगले बॅटर आहेत. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन म्हणजे नंबर 1 चा खेळाडू कोण तर मग तो आहे मिस्टर आकाश दानवी. या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट. उवंतच्या सुरमध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची टोटल आपण पाहिले तर मग जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकाती लागल्या गेलेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस इनफिल्डच्या वरून हा शॉट मात्र एक्झिक्यूट केलाय. यस, चेंडू असणार आहे सीमारेषेच्या बाहेर म्हणजेच 6 धावांकरिता हा षटकार. धन्यवाद अडीजे, धन्यवाद. षटकातील पुढचा बॉल
यावेळेस काय जबरदस्त हा चेंडू मात्र खेळला गेला. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने मात्र चेंडू रवाना झाला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात, त्या म्हणजेच 11 धावा. आता पुन्हा एकदा मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग भुवन मात्र स्लिप झालेत. अगोदर देखील थोडे स्लिप झाले होते. बचके राहणारे बाबा असा इशारा मात्र भुवनला देखील दुसऱ्यांदा दिलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग ग्राउंड मंत्री आहेत, ते सध्या मैदानाच्या आतमध्ये फिरतायत. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अजून 2 धावा मिळतील. दोन्ही टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचली आहे 13च्या घरामध्ये. 13 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. 47चं लक्ष्य आहे आणि या 47 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना पहिल्या षटकाचा विचार आपण केला तर मग वैभव सोहलेला आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. चेंडू फेकून झालेत 4 आणि 4 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केलेत. स्वेटशीटचा फटका, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डिक्लेरेशन झोन आहे, फक्त मिळतील 2. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. चेंडू थापणार नाहीये, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू निघून जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार आला हा चौकार. 4 रन. साऱ्यांना त्याच लागलंय क्रेज, फॅन फॉलोविंग वाढतंय रोज. बरोबरी कोणी करीना आज, ट्रेंडिंगला त्याच नाव लई गाज. धन्यवाद. 2.5 पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेलेत, त्या म्हणजेच 19. सामन्याचं चित्र आपण पाहिलं तर मग थोडस क्लोज आणण्याचं काम या ठिकाणी केलं गेलंय. आकाशानं कौशिकला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कौशिकचा विचार केला तर एक उभरता सितारा आहे आणि त्यांना मात्र गाईड करण्याचं काम या ठिकाणी केलं गेलंय आकाशच्या माध्यमातून. एक चांगला प्लेयर बनवण्याचे प्रयत्न आकाशनं देखील केलेत, कारण कौशिक वरती विश्वास दर्शवलाय. एवढंच नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये धीरज निलकेला आपण पाहणार आहोत. धीरज निलके पाहिला तर एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे, साई कृपा स्फोट राजावळे टीमचा. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 19 धावा लागल्या गेलेत. लक्ष आहे ते म्हणजेच 47. कौशिक ऑन स्ट्राईक. एवढ्या हलक्या हाताने मात्र ठिकाणी फक्त खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आहे वाईट ऑफस्टंपच्या बाहेर. मात्र हा पिचिंग केलेला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. धीरज बॉलिंग ट्रॅक वरती पहिला चेंडू आपण पाहिला तर मग वाईट जरूर हाताला गेला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग ओ हो या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज मात्र बाद आहे. नायकम कुणाला घाबरत नाही, कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है, वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है, वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. थँक्यू सो मच. चला घाई करायची.
हर्ष भोईर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग कौशिक होता मैदानाच्या आतमध्ये. हिट विकेटच्या सुरुमध्ये मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर बाद झालेत. तर मात्र हर्ष भोईर आलेत मैदानाच्या आतमध्ये. 19 धावा असताना मात्र पहिली विकेट डाऊन झाली आहे जीवदानी स्फोट गिरीश संघाची. 20 झाले का? येस 20 झालेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता हर्षनं, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी आली आहे. भरपूर उशिरानंतर हा डॉट बॉल आपण या ठिकाणी पाहतोय. नौफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 20. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 27 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. चांगला फटका आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी राज. चांगली फिल्डिंग, परंतु त्या अगोदर मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. दोन टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचली आहे 22 आकड्यावरती. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर मग संतोष डावले नाही आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर राकेश देखील नाही आहेत, विवेक देखील नाही आहे. षटकातील पुढचा बॉल. चांगला फटका आहे पुन्हा एकदा. लॉंग ऑफला मिळेल फक्त एक सिंगल. धावसंख्या आपण पाहिली तर मग 1 पुढे सरकले 23 आकड्यावरती. 23 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. चौदा चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून सुद्धा 24 धावांची आवश्यकता आहे. हे दोन्ही चेंडू खूप निर्णायक असतील या दुसऱ्या ओव्हर मधले. धीरजचा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग फलंदाज आकाश दानवी मात्र आउट. प्ले डाऊनच्या सर्व मात्र फलंदाज आकाश मात्र या ठिकाणी परतलाय. धन्यवाद हरीशे. महत्वाचा फलंदाज म्हणजेच आकाश दानवे या ठिकाणी बाद झालेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मयूर भोईर इन होत आहेत. धीरजचा हा शेवटचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र षटकाची झाली आहे समाप्ती. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 24 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 24 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील, काय घडेल काय बिघडेल, किंवा एक छोटासा आपण ब्रेक. डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोडो दिलाची. डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोडो दिलाची. और सबसे स्टाइल हटके भावाची संकेत पाटील दादाची. सबसे स्टाइल हटके भावाची संकेत पाटील दादाची.
12 चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 24 ची गरज. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहिला तर मग हर्ष भोईर. राजचा हा पहिला बॉल ऑन साइड ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु भुवन होते त्या ठिकाणी, त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. आज भुवनचा दिवस नाहीये, कुठल्याही बाजूने ठेवा मात्र चेंडू आज त्याचा पाठलाग करतोय. 2 वेळा स्लिप देखील झाला. एवढंच पण पाहिलं तर मग पहिल्याच बॉल वरती 2 धावा मात्र पूर्ण झाल्यात. आता मात्र 11 बॉल 22 ची गरज मॅच जिंकण्यासाठी जीवतानी स्फोट गिरीज टीमला. धनराजचा हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे. एक सिंगल मात्र कंप्लीट होईल. सिंगलना धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलं गेलंय 26 वरती. 10 बॉल 21 ची गरज आहे. अजून सुद्धा प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालं होतं धनराज कडनं. एक सिंगल मात्र आली आहे. इतके दुःख से ज्यादा प्रेशर बनने वाला नहीं है फील्डिंग वाली टीम के ओर से, कारण त्यांना या ठिकाणी माहिती आहे सिंगल डबल मात्र धाव गेली ती चालेल, परंतु मोठा फटका मारू द्यायचा नाहीये हेच मनामध्ये निश्चितच त्यांच्या देखील आहे. सध्या तरी आपण या ठिकाणी पाहिलं तर मग चांगली बॉलिंग राजकारण होताना आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी संपलाय. 3ऱ्या ओव्हर मधला धाव फलकावरती धावा आहे त्या म्हणजे 27. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूने दिशा बदलली आहे. चेंडू जातो डिक्लरेशन झोनच्या दिशेनं. मिळतील या ठिकाणी 2 धावा. उलट त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चेंडू मात्र पाण्यामध्ये गेलाय, कारण हवा खूप जोराने वाहते. धूळ आपण पाहतोय ती मात्र जास्त प्रमाणावरती उडते त्या ठिकाणी, म्हणूनच आपण ठिकाणी पाहिलं तर मग पाणी मारलं गेलंय आणि त्याच्यामध्ये चेंडू जाऊन मात्र स्टॉप झालाय. नवीन चेंडू मात्र ठिकाणी दिला गेला. चला घाई करायची. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर मग चेंडू शिल्लक असणार आहेत 8 आणि 8 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी जीवतानी स्फोट गिरीज संघाला अजून सुद्धा धावांची गरज आहे. 18 धावा अजून सुद्धा जिंकण्यासाठी हवेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जाईल. एका टप्प्यानं बॉर्डर लाईन शफार हा आलाय मयूर भोईरच्या बॅट मधनं. शवकार चारण सॉरी हर्षच्या बॅट मधनं आलाय. धन्यवाद तडीसे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बॅटची इनरिश चेंडू मात्र जातोय थर्डमॅनच्या दिशेनं. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग डिक्लरेशन झोन आहे. त्या डिक्लरेशन झोन मध्ये चेंडू जाऊन मात्र विराजमान झाला आहे. मिळतील 2 टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचली गेली आहे 35 आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 12 ची गरज आहे. चला थोडीशी घाई करायची आहे. यानंतर आपण पाहणार आहोत आणि जीवतानी स्फोट बॉलिंग्स अँड त्यांच्या समवेत नुस्टार मडीवाडा. ही देखील एक मॅच आपण पाहिले तर कडक मॅच जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल.
कारण दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघामध्ये आपण पाहिलं तर चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ज्यावेळेस दोन्ही संघामध्ये समान ताकदीचे जर खेळाडू असतील तर निश्चितच ती मॅच अगदी जबरदस्त जरूर पाहायला मिळते. परंतु सध्या तरी मैदानाच्या दिशेने आपण वाटचाल केली तर 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 मध्ये जिंकण्यासाठी अजून ही जीवदानी स्फोट गिरीश संघाला मात्र 12 धावांची आवश्यकता आहे. बघूया या 12 धावा मात्र या ठिकाणी कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील, कुठला गोलंदाज या ठिकाणी पुढे आणला जाईल, कोणावरती विश्वास दर्शवला जाईल. विश्वास हा शब्द आपण पाहिला ना तर मग तो एका खोरबड सारखा असतो. केलेल्या प्रत्येक चुकी बरोबर तो कमी कमी होत असतो. बघूया यावेळेस आपण पाहिला तर मग विश्वास दर्शवलाय गोलंदाज आपण पाहिला तर मयूर वरती, मयूर वर्सेस मयूर. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग कुठला मयूर श्रेष्ठ ठरतोय हे देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अर्जुनाने यावेळेस आपण पाहिलं तर मग पहिलाच बॉल तेज तरार होता परंतु पंच सहमत नाहीयेत. हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. श्रीकृष्णानं निश्चितच आपण पाहिलं तर मग 10 लाखाची सेना सोडून अर्जुनावरती विश्वास दर्शवला होता. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर साईकृपा स्फोट राजावलेच्या टीमनं मयूरवरती विश्वास दर्शवलाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मिस टाइम फटका झालाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय, पकडतोय शेल आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग मयूर भोईरचा मात्र समाप्त केलाय. मयूरनं या ठिकाणी खेळ आउट. मान करू जराशी तिरकी मन घेते गिरकी मान करू जराशी तिरकी मन घेते गिरकी कितनी इशारा केला तेरी कितनी इशारा केला तेरी अपलक ताला सच धन्यवाद डीजे. प्रीत पाटीलच्या चेहऱ्यावरती एक कडक स्माइल जरूर आलाय. जयेश पाटील असतील तर निश्चितच आणि मात्र कॅमेरा फोकस केलाय प्रीत पाटील वरती देखील. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे डीपेक्सच्या कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत वैभव सोले चेंडूला उचलता चेंडूची फेकी करेपर्यंत या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 धावा कंप्लीट झाल्यात. न्यू बॅटर आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये आदित्य भोईर आलेत. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 4 आणि 4 मध्ये मॅच जिंकण्याकरिता 9 धावांची आवश्यकता आहे. कोण जिंकणार हा मॅच? जीवदानी गिरीश की मग साईकृपा स्फोट राजावली. फुल टॉस बॉल होता, मेशवानी होती या ठिकाणी आदित्य भोईरला परंतु ती स्वीकारता आली नाहीये. हा चेंडू आपण पाहिला तर मग डॉट येतोय. अजून सुद्धा संधी गेली नाहीये. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 3 आणि 9 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक बॉल मात्र डॉट येतोय. आता मात्र 2 बॉल 9ची गरज. आकाश दानवी बाद झाल्यानंतर मात्र बॅटिंग लाईफलाईन थोडीशी मात्र खाली घसरत गेली. परत मात्र वर येऊ दिले नाहीये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेने उडवला. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर काय घडलंय काय बिघडलंय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आता मात्र हृदयाचे ठोके वाढले जातील. 2 चेंडूवरती 9 धावांची आवश्यकता असताना मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर आदित्य भोईरच्या बॅट मध्ये आला आहे षटकार. आता मात्र शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉल वरती विजयासाठी अजून सुद्धा धावा हवेत. आई जीवदानी स्फोट गिरीश संघाला मात्र 3 धावा मात्र ठिकाणी पूर्ण केल्या जातील का हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू 3 धावा डू और डाय करूया मरोची स्थिती या ठिकाणी आल्या. जो जिंकेल तो मात्र या स्पर्धेमध्ये टिकून राहील.
यावेळेस आपण पाहिलं तर फटका चांगला आहे, मात्र चेंडूला अडवलाय. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एका धावेनं पराभूत झाले टीम जीवदानी स्पोर्ट गिरीज. सर्वांचा श्वास मात्र या ठिकाणी पाहिला तर अडकला होता. जवळजवळ आपण पाहिलं तर 3 धावांची गरज असताना मात्र तिसरी धाव घेताना मात्र या ठिकाणी फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. आदित्य रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडेसे कमी पडलेत. चला मात्र या ठिकाणी आपण आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. कोणत्या खेळाडूने चांगला रोल केलेला आहे? धीरज निलके ठरलेत या सामन्याचे सामनावीर. चला धीरज, आपण याचा आहे मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. यानंतर एक बिग मॅच आपण पाहणार आहोत. टीम जीवदानी बॉलिंग्स आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर मग न्यू स्टार मडवीपाडा. मडवीपाड्याचे स्टार या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतील. गुणेश जाबर दादांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देऊया धीरज निलके या खेळाडूला. चला गुणेश, आपण याचा आहे आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत.